हवामानशास्त्र विभागाने पुढचे 3 तास मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि सोबतच वाऱ्याचा वेगही ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असा राहील अशी शक्यता आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून या संदर्भात एक अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामानशास्त्र विभागाने आज सकाळी नवीन अलर्ट जारी केला आहे आणि त्याचनुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गिरीश कांबळे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। गिरीश, पुढचे 3 तास नेमकं कसं हवामान असणार आहे, अलर्ट काय सांगतोय? हवामान विभागाने पुढील 3 तास आहेत ते हाय अलर्टवर सांगितलेले आहेत, अति महत्त्वाचे आहेत, कारण पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतो आणि सकल भागांमध्ये खरं तर मुंबईच्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पंपिंग स्टेशन जरी चालू असले तरी आता हवामान विभागाने आहे ते मुंबईसह इतर काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। पुढील 2 ते 3 तास अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे पुढील 2 ते 3 तास असणार आहेत, कारण पहाटेपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा देखील परिणाम झालेला आहे। आठवड्याचा पहिला दिवस आहे, लोक देखील कामावर जात असतात, मात्र पहिल्याच दिवशी या ठिकाणी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाणी साचले, त्यामुळे मुंबईकरांना देखील त्यांच्या कामाला पोहोचायला उशीर होतोय। रेल्वे वाहतूक देखील उशिराने सुरू आहे, रस्ते वाहतूक देखील आता उशिराने सुरू आहे, वाहतूक कोंडी आता होत चाललेली आहे आणि असाच जर पाऊस पडत राहिला तर, कारण पुढील 2 ते 3 तास अति महत्त्वाचे हवामान विभागाने वर्तवलेले आहेत, रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे पुढील 3 तास असा जर पाऊस पडत राहिला, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर पुढील 2 ते 3 तास पावसाचा जोर असाच जर वाढत राहिला तर नक्कीच मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही। आपण जर पाहिलं तर आपण बघतोय त्याची सुरुवात सुद्धा झाल्याचं गिरीश आपण दृश्यांवरून बघू शकतोय, कारण की सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि अजून 3 तास जोरदार पाऊस कोसळला तर अर्थातच मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।